आभार मानलेले आहेत। यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, थेट जाऊयात। सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर इतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची मागणी जी होती, जी हैदराबाद गॅजेट लागू करणं, ती त्याचा GR आमच्या सरकारने आज काढलेला आहे। यामध्ये मी सगळ्यांचंच ज्यांनी आपली कायदेशीर सल्ला दिला, आमचे AG असतील, त्याचबरोबर इतर जे काही यामध्ये कायदेतज्ञ असतील, यात ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद पाहिजे। आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आणखी मागणी जी होती की ज्यांचा या आंदोलनामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना देखील जो काही जी मदत द्यायची आहे ती देखील देण्याची मागणी होती। नोकरीच्या संदर्भातला मागणी होती। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील 10 लाख रुपये प्रत्येकी आणि एकाला नोकरी अशा प्रकारचा निर्णय आम्ही त्यावेळेस घेतला आणि त्यावेळेस बऱ्याच लोकांना त्यामध्ये नोकरी मिळाली आणि पैसे 10 लाख रुपये मदतही मिळाली। आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचं सरकार हे जे काही प्रलंबित केसेस आहेत या बाबतीमध्ये देखील निर्णय आम्ही घेऊ आणि त्या केसेस ज्या आहेत त्या देखील तात्काळ त्याचा निपटारा केला जाईल। आणि एकंदरीत जी काही मागच्या वेळेस देखील आम्ही जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली होती आणि 58 लाख नोंदी शोधल्या होत्या आणि त्यामध्ये 10,35,000 कुणबी प्रमाणपत्र देखील दिली होती। हा देखील एक मोठा निर्णय, त्यावेळेस देखील मोठं काम जस्टिस शिंदे कमिटीने केलं। त्याचबरोबर मराठा समाजाला जसं एकदा मी जेव्हा जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते देखील आम्ही SCBC मधून दिलं 10% आणि ते देखील अजून आम्ही टिकवलेलं आहे। कारण त्यामध्ये देखील सुक्रे आयोग, आम्ही जस्टिस सुक्रे आयोग गठीत केला। 2,58,00,000 हाऊसहोल्ड सर्वे केला आणि जवळपास 4.5 लाख लोक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम केलं आणि मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे आम्ही सिद्ध केलं आणि विशेष अधिवेशन घेऊन 10% आरक्षण देखील आम्ही त्यावेळेस दिलं। आणि म्हणून आता देखील ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या देखील यामध्ये मान्य करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे। आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी, आम्ही दोघंही, अजितदादा, मी, आमचं मंत्रिमंडळाची सगळी जी काही सर्व मंत्री आहेत, ही उपसमिती आहे, या सगळ्यांनीच पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि यामध्ये इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये आणि मराठा समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे, त्यांना देखील मुख्य प्रवाहात आले पाहिजेत, ही भूमिका सरकारची कालही होती, आजही आणि उद्या आहे। म्हणून सारथीला देखील आपण मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे। UPSC MPSCचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्यामधून त्यांना फायदा होतोय। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 10 लाखाची मर्यादा होती, आम्ही 15 लाख केली बिनव्याजी। आणि परदेशी उच्च शिक्षण घेणारे जे समाज बांधव भगिनी आहेत त्यांना देखील, विद्यार्थी आहेत त्यांना देखील त्याचा लाभ होतोय आणि म्हणूनच अनेक निर्णय महायुती सरकारने या मराठा समाजासाठी देखील घेतलेले आहेत। तर यानंतर आपण इथेच थांबतो या बुलेटिनमध्ये। मात्र आणखी अपडेट्ससह आपण पुढच्या बुलेटिनमध्ये भेटणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त। नमस्कार।